हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काल फ्रायडे होता आणि मला काल सकाळपासून थोडा असा दुखत होता. सो संध्याकाळपर्यंत मी आजारी पडले. मी दिवसभर काहीच नाही केलं. आता संध्याकाळी थोडं बरं वाटलंय तर मग आवरलं वगैरे. मग आता म्हटलं थोडं स्वयंपाक करा. आणि सचिन दादा पण आलेले. मग आता मी मस्त आमच्या तिघांसाठी मसाले भात आणि खीर बनवते. त्यांनी येतानी वडापाव आणले होते, सो आम्ही वडापाव खाल्ले संध्याकाळी. सो आता मी चालले स्वयंपाक करायला. भाजी भाजी तर मी ऑलरेडी कापून पण आता मी कोथिंबीर आणि ते लावलंय ते मी ऑलरेडी यूज करायला स्टार्ट केले 2-3 दिवसापासून. तेव्हा मी तुम्हाला पण दाखवते. हे बघा, खूप भारी आहे. मी यूज करायला स्टार्ट पण केलंय. आणि बाय द वे माझी मेथी जळून गेलीये. आय डोंट नो, पण जळली. आणि आज माझ्या अंगात खूप हे आलं होतं, तर मी कपडे धुतले हाताने, कारण हे माझे टॉप थोडे चांगले क्वालिटीचे. तर त्यांना मशीन मध्ये म्हटलं नको खराब वगैरे झाले तर ना. मशीन मध्ये खूप सारे मोड असतात ते करायला, की कॉटनचे, डेलिकेट्स, असे असे. पण मी म्हटलं नको, ठीक आहे, मी हाताने धुते. खूप दिवसात धुवायचे राहिले तर आज धुवून टाकले. पालक. आणि हे बघा, मी इथं सनफ्लॉवर सीड असतं ना, ते लावलंय. सनफ्लॉवर आणि वाटाण्याचा वेल, ते पण उघडे मस्त. सो आता मी थोडी कोथिंबीर घेते मसाले भाताला टाकायला. फोडणीत मस्त वास येतो त्याचा मग. आणि आज खूप दिवसानंतर पुण्यात पाऊस बी झालाय. आणि ह्या बदलत्या वातावरणामुळेच ना सगळे आजारी पडते. म्हणजे मागच्या वीक मध्ये वैभव आजारी पडले, ह्या वीक मध्ये मी आजारी पडले. पण एवढं बरं आहे की सॅटर्डे संडे त्याच्यामुळे ऍटलीस्ट आराम तरी करता येतो, नाही तर ऑफिस असतं तर मग अवघड झालं असतं. एवढं सगळं भाजीपाला घेतलाय. दूध इथं मी तापवायला ठेवला. भात माझा इथं झालाय. मी आता करते खीर. खीर करणार आहे मी शेवयाची. संडेचा दिवस आहे आज आणि आम्ही चाललोय भाजीपाला आणायला. स्वयंपाक तर झालाय आमचा. पनीरची भाजी केली आहे. आज मी ऑफिस वरून आले आणि सकाळी पण मी मस्त पालकची भाजी केली होती आणि एवढी भारी झाली होती. मला असं वाटतं एक्स्ट्रा करायला पाहिजे होती, एक्स्ट्रा पालक आणायला पाहिजे होती. एवढी टेस्टी झाली होती की रात्री पण खायला भेटली असती. बट जाऊ द्या. आता मी बनवते ढोकळा आणि डोसा. तुम्हाला वाटेल की असे वियर्ड कॉम्बिनेशन खाता, पण आम्ही असेच कॉम्बिनेशन खातो. लाईक पण म्हणजे ढोकळा, कारण तो थोडा तिखट आणि टँगी आणि मस्त टेस्टी असतो ना. आणि डोसा, कारण नुसतं ढोकळा खाऊन पोट नाही भरणार, मग त्याला एक आणखी एक ऑप्शन म्हणून डोसा. सो चला आता मी तयारी करते पटपट. वैभव गेले एक्सरसाइज करायला आणि मी म्हटलं तोपर्यंत ते येऊपर्यंत मी स्वयंपाक. आणि सकाळचा किचन मध्ये एवढा राडा असतो की आल्यावर तो आवरण्यातच आहे ना अर्धा टाइम जातो. सगळे भांडे दाणात. कारण किचन आवरल्याशिवाय तर पुढचे काही काम नाही होऊ शकत. किचन मोकळं पाहिजे ना. आणि तुम्हाला वाटत असेल की किती स्वतःची तारीफ करते, स्वतःच्या भाज्यांची तारीफ करते, पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, माझ्या नवऱ्याने कढई चाळचून पुसून आणलेली, ज्याला कधी पालक न आवडणार नाही. म्हणजे एवढी टेस्टी पालकची भाजी केली होती. आणि एवढं की वैभवला जर आवडलं तर मला खुशी भेटते, कारण अशा काही गोष्टी ते खात नाही. म्हणून मी ट्राय केलं की मी चांगली करून, जी खूप खरंच खूप मस्त यम्मी झाली होती. आणि मी काय केलं होतं, काय घ्यायला आले मला आठवत बी नाही. मी फ्रीज कशासाठी खोलते आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं राहता. हा, तर मी सांगत होते की पालक मी ना लसूणी पालक केली होती आणि त्याला आहे ना इतका मस्त तडका दिला होता वरतून लसूणचा आणि गावरान तुपाचा. एवढा भारी लागतो, खरं सांगते मी. तुम्ही पण एकदा करून बघा लसूणी पालक. आणि आय विल शेअर द रेसिपी इफ यू वॉन्ट, बिकॉज
अशी कुठली यूट्यूबची रेसिपी मी फॉलो नाही केली. आय जस्ट फॉलो द सिम्पल माय ओन रेसिपी. जस्ट की कांदा टोमॅटो, बेसिक मसाले आणि पालक. एक नंबर लागते. फक्त वरतून तडका द्यायचा लसूणचा, आणि तो पण असं किती मोठा लसूण तुपासोबत. आणि ना तुम्हाला वाटत असेल की हे किती वेळेस एक एकच गोष्ट खाता, पण आमचं असं की आम्हाला एक गोष्ट आवडली ना, आम्ही त्याचा कंटाळा येऊस्तो पिक्चर नाही सोडित. पालक आवडली तर पालकच आठवड्यातून 2-2 वेळेस. भोपळा आवडला तर भोपळा, भाकरी तर भाकरीच. आता ढोकळा आहे तर हा आठवड्यातून 2-3 वेळेस होणार. सो हे असंच असतं. जी गोष्ट जास्त आवडती ती इतके वेळेस खायची की तिची पुन्हा 2 महिने खायची इच्छाच नाही झाली पाहिजे. आणि ढोकळा पण आहे ना करायला खूप सिम्पल आहे. पहिले मला बिलकुल येत नव्हतं. म्हणजे मी एक आहे ना इंस्टाग्राम रेसिपीज फॉलो केली होती. तिथं त्या ताईने 2 मिनिटात केलं यार. म्हणजे व्हिडिओ तर 2 मिनिटातच दिसतो, तसे 10-15 मिनिटं लागतात. पण येस, 2 मिनिटात केलं. आणि खूप सिम्पल रेसिपी. आणि मेन मेन म्हणजे ना पीठ चाळून घेणं. आणि मी एवढी हुशार आहे, ओली चाळणी होती त्याच्यातच पीठ टाका. कोरडी पण करून घेतलं म्हणून ते पीठ खाली नाही जाते. होत असते असे ब्लंडर, रोजच होते माझ्यासोबत. असं काही नवीन नाहीये, पण ठीक आहे, चला. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है, जो कि विच टेक्स अ लॉट ऑफ टाइम. आज मी नाही दाखवत रेसिपी. जर तुम्हाला पाहिजे असेल पालकची पण आणि ढोकळ्याची पण, तर नेक्स्ट टाइम कमेंट करा, आय विल शेअर. नाहीतर खूप सारे लोक असे ना त्यांना रेसिपी बघून कंटाळा येतो की काय. पण ठीक आहे. पीठ चाळून घेतलंय. त्याच्या लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ऍसिड माहितीच असतं, पण जस्ट लिंबू सत्व काढायचं आहे ना कोणाकोणा, मी काय म्हणते ते, म्हणून थोडी. आणखी सोडा टाकणं बाकी आहे, पण आता तो जेव्हा तापायला ठेवलंय ना मी पाणी, मग ते जेव्हा तापल थोडं प्रीहीट 10 मिनिटं, मग मी त्याच्यात सोडा टाकून लगेच टाकल, मग तो फुगतो. लास्ट टाइम मी काय केलं, पाणी गरमच नाही होऊन दिलं आणि ते चेपटला होता चांगलाच. सो हा, आणि असं मला एक बोलावंच वाटतंय की आजच मला ही गोष्ट वैभवनी सांगितली, की मी तुम्हाला म्हटले नाही की मी पालक छान केली, वैभवला खूप आवडली, मला पण खूप आवडली, अशी मी स्वतःच्या याने स्वतःची तारीफ केली. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी स्वतःला, म्हणजे ऍटलीस्ट स्वतःची तारीफ केली पाहिजे. म्हणजे स्वतःला चांगलं म्हणलं पाहिजे. आपल्याला चांगलं वाटतं, कारण आपल्याला माहिती आहे समोरचा माणूस एखाद्या वेळेस म्हणून, रोज रोज तर नाही म्हणणार तुम्हाला की तुम्ही चांगलं करता. पण जेव्हा तुम्ही स्वतःला ऍप्रिशिएट करायला सुरू करता, ते यू फील बेटर. म्हणजे तुम्हाला असं चांगलं वाटतं की यस, आपण काहीतरी नवीन केलं, चांगलं केलं. तर ते तुम्हाला स्वतःला चांगलं वाटायला होतं. आणि ही गोष्ट मला वैभवनी शिकवली. कारण ऑफिसमध्ये पण आपण किती पण काम करा, तुमचा ना मॅनेजर तुम्हाला ऍप्रिशिएट करणार ना, तुमचे कलिग तुम्हाला ऍप्रिशिएट करणार, कोणीच तुम्हाला काही बोलणार नाही. तुम्ही किती पण काम करा, उलट असं असतं की तुम्ही जेवढं जास्त काम करशाल तुम्हाला आणखी काम देतं. पण कोणी असं नाही म्हणत का की तू किती चांगलं केलं. नेव्हर. प्रत्येक एम्प्लॉयला हे माहितीये की कोणी पण तुम्ही स्वतःहून स्वतःला अप्रिशिएट करत जा. तुम्ही स्वतःहून सांगत जा की तुम्ही किती काम केलं, कसं केलं, यातून तुम्ही काय नवीन शिकले, कोणती गोष्ट चुकली. म्हणजे ठीक आहे, कॉर्पोरेट मध्ये तर काय चुकलं हे मोस्टली कोणी काही सांगत नाही, पण काय चांगलं केलं हे तर आपण सांगू शकतोय. सो प्लीज अप्रिशिएट युअर सेल्फ. आणि सवय लावा की समोरच्याला पण अप्रिशिएट करा, त्यांना पण चांगलं वाटतं, घरच्यांना पण. सो येस, ओढणी मी रेडी केली आहे. डोसे पण आमचे झाले. मी तुम्हाला काढल्यावर दाखवते. फुगलं तर मस्त आहे आज एकदम. बघा, आजचा चांगला फुगलाय. आज रात्री मला यायला जरा जास्तच उशीर झाला होता ऑफिसवरून. आणि वैभव म्हणत होती तर बाहेर जाऊन खायला, पण माझी इच्छा नाही बाहेर जाऊन खायची. सो आता मी बनवते पोहे. तर मलाच काहीतरी गरम भाजीची झाली होती ना टेस्टी, आणि भात आम्ही सकाळीच खाल्ला होता, त्याच्यामुळे मी आता पोहे बनवते. आणि ना सकाळची 2 चपात्या उरल्या होत्या, म्हटलं फेकून देण्याऐवजी त्याचा पण चुरमा केला मस्त.
पोहे पण झाले, परतते आणि आता घेते जेवायला, बिकॉज ऑलरेडी लेट झालेलं आहे आणि भूक खूप लागते. फ्रायडे आज मी ऑफिसवरून आले संध्याकाळी. आता आमच्या जेवणासाठी मी करते ढोकळा. आमचं मी तुम्हाला सांगितलं ना असं आहे की जोपर्यंत ती गोष्ट खाऊन कंटाळ येत नाही तोपर्यंत तीच गोष्ट खायची, आणि सोपी पण होती. आणि उद्या एकादशी आहे, तर मी माझ्या मावशींना पण म्हटले की उद्या नका येऊ, कारण उपवासाचं तसं पण काही एवढे हे नसतं. सो मग मला सिम्पलच ढोकळा करूया, जास्त काही भांडे वगैरे पण नाही भरत. हे बघा आजचं एकदम मस्त, हे बघा काय एकदम मस्त झालेला आहे ढोकळा.